काय मग दिवाळीचं काय शॉपिंग अगं करायचंय ना. काय घेणार आहेस? ड्रेस की साडी? ठरवलंच नाही अजून. मी तर दोन्ही घेणार आहे. माझं असं शॉपिंग वगैरे एवढं काही नसतं ग. हे माहितीये ग मला. बरं ऐक, यावेळी आमच्या घरी दिवाळीला फराळाला यायचंय तुला, कळलं ना? हो हो. काय म्हणजे तू मला आमंत्रण देतेस का धमकी देतेस? सांगून ठेवते आधी, नाहीतर मग ऐन वेळेला कारण सांगशील. नाही सांगणार, येणार आहे. बरं तू सुद्धा आमच्याकडे फराळाला ये हा. मी तर काय नेहमीच येते. आधी माहेरी यायचे, आता सासरी येईन. बरं मनीषला पण सांगशील का? त्याच्या आईला पण निरोप द्यायचा आहे खरा मला. जान्हवी प्लीज आम्हाला दोघींना एकत्र बोलवू नकोस हा फराळाला. का? घरी पण तेच, बाहेर पण तेच. त्या मला बाळावरनं 4 टोमणे मारणार, मग मी चिडणार, मग मी त्यांना बोलणार. नको नको, त्यापेक्षा त्या जिथे जातील ना तिथे मी जायचंच नाही असं ठरवलंय. जे काय टोमणे मारायचे ते 4 भिंतीत मारा. बरं ठीक आहे. ए सुनीता कशी आहे ग? बरी बिचारी. कसं ना? पण खूप धीराने घेतल्या तिने. स्ट्रॉंग आहे ती मुलगी खूप. पिंटी आणि ती लवकरात लवकर एकत्र यावेत म्हणजे झालं. तेच प्रयत्न चाललेत. काय चाललंय काय यांचं? बँकेतनं पैसे आणलेत त्यांनी काढून. एफडी बिफडी मोडली की काय? आणि एवढ्या पैशांची गरज काय म्हणते मी? हे मूर्खा, तुझ्याशी बोलते मी. काय झालंय काय रे? दोघही नुसते चेहरे पाडून बसलात सणासुदीचे. काय झालंय काय म्हणते मी? काय धाड भरली की काय तुम्हाला? अरे 9 महिने पोटात वाढवलंय तुला, कळलं ना? आई आता या सगळ्याचा माझ्यावर काहीच परिणाम होणार नाही. झाला आत्ताचा सगळा स्वयंपाक झाला. आईचं सूप सुद्धा झालं. तू आत्तापासून कशाला चिरत बसली आहेस? बघ ह्या अजून आल्या नाही. अहो दिवाळीची गर्दी असणार आज आई. अगं पण या तर मॉल मध्ये गेल्यात ना. आई आजकाल मॉल मध्ये ना जास्त गर्दी असते. बरं उशीर खूप झालाय, तू जेवून घेतेस का मग? नाही मला भूक नाही लागली आहे. पण मला भूक लागली की मी नक्की जेवेन. श्री सुद्धा अजून आला नाही आज, का बरं? अरे हो तुम्हाला सांगायला विसरले, त्याला ना उशीर होणार आहे. पण तो येईल, तुम्ही नका काळजी करू. बरं पण जेवायला घरी येणार आहे ना? हो हो. सुनीता आज तिच्या आईबाबांकडेच राहणार आहे. हो. बेबीला फोन आला होता तिचा. हो का? अगं आपल्या घरातली पद्धत एका दिवसात शिकली बघ ती. हुशार आहे मुलगी. छान करेल पिंट्याचा संसार. सुरू झाला तर करेल ना बिचारी.